नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरीच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या 4 आरोपींनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर शौचालयाचे घाण पाणी अंगावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी शेषराव राजेंद्र कुटे यांनी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कारागृहात असलेल्या 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच 4 दिवसांपूर्वी राहुरीच्या कारागृहात आरोपीकडे मोबाईल सापडला. त्यानंतर एका आरोपीने जखमेवर लावण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तोच पुन्हा आरोपीकडून अंगावर शौचालयाचे घाण पाणी फेकण्याचा प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तर आठवड्याभरात या 3 वेगवेगळ्या घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. शशिकांत युवराज सुखदेव, हर्षल ढोकणे, बबलू कुसमडे व संदीप कुसमडे या 4 न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी कपड्याची पिशवी आत घेण्याच्या कारणातून वरील आरोपींनी लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयाचे घाण पाणी बाटलीत भरून ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी शेषराव कुटे हे सरकारी ड्रेसवर असताना यांच्या अंगावर फेकले. यावरून राहुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करत असून मात्र लागोपाठ आठवड्याभरात कारागृहात वेगवेगळ्या 3 घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.